कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर PS पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते माजी वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय प्रकाशअण्णा आवाडे, आमचे रोटीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आदरणीय DG अरुणराव भंडारे, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, DM म्हणजे मातीत उमललेले फूल या उक्तीप्रमाणेच DM यांचा जन्म जत तालुक्यातील उमराणी या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. एक ग्रामीण भागातील विद्यार्थी सांगलीतील नामांकित अशा वॉलचंद कॉलेजमधून इंजिनियर होतो व इचलकरंजीतील FI कंपनीत नोकरी मिळतो, हे खरंच कौतुकास्पदच आहे. DMचा व माझा परिचय आमचे सहकारी मित्र, आमचे इंजिनिअरिंगमधील भागीदार श्रीयुत मराठे यांच्यामुळे झाला. तेही FIमध्ये जॉब करत होते. गेली 45 वर्षाची आमची DMची मैत्री ती आजही आहे. आम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉकला एकत्र असतो. गावात काय चाललं आहे आणि काय नाही याची इत्तुंभूत माहिती DMकडून मला मिळते आणि जे मला माहीत असेल ती मी त्यांना देत असतो. अशी मैत्री मी आज अखेर जपलेली आहे. DMच्या अनेक पैलूपैकी इंजिनिअरिंग क्षेत्र हे एक छोटासा पैलू होय. आम्ही व्यवसायाच्या निमित्तानं नेहमी एकत्र येत असतो. पूर्वी इंजिनिअरिंग क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये एकत्र कार्यरत होतो. यावेळी माझी व DMची अध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यानंतरही असोसिएशनची इमारत बांधणीची संकल्पना पुढे आली व त्याच्यासाठी माझ्याकडे बांधकाम समितीची अध्यक्ष म्हणून जबाबदारी आलीच, तर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून DMनी जबाबदारी घेतली. तसेच काही पदाधिकारी, काशीनाथ जगदाळे वगैरे आमचे सगळे सहकारी यांनी मिळून असोसिएशनची इमारत बांधून सभासदांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिली. यामध्ये DMचा सिंहाचा वाटा आहे. इचलकरंजीचे उद्योगपती स्वर्गीय पंडितरावजी कुलकर्णी काका यांच्या FIकडून आर्थिक मदत मिळवून देण्यास DMचे मोठे योगदान आहे. DM सार्वजनिक क्षेत्रात जसा यशस्वी ठरला तसाच स्वतःच्या व्यवसायातही उंच भरारी घेतली आहे. DMच्या गणेश क्वालिटी मशीनची उत्पादने महाराष्ट्रातील प्रत्येक फाउंड्रीमध्ये 1-2 मशीन्स आहेतच. त्यामुळे या प्रत्येक कारखानदारांचा DMशी परिचय झाला. असोसिएशनच्या माध्यमातून एकत्रित काम करीत असताना नवउद्योजकासाठी अनेक योजना त्यांच्यापर्यंत आणण्याचे काम DMनी केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योजकासाठी मार्गदर्शन शिबिरे घेतली. त्यांना शासनाकडून स्टायपेंड मिळवून देऊन त्यांना प्रशिक्षित केले. तसेच अनेक मेळाव्यांच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून मार्गदर्शन केले. मध्यंतरीच्या काळात उद्योजकांच्या अपेक्षा वाढत होत्या. DMनी हॉस्पिटल इक्विपमेंटसाठी एक कंपनी चालू केली. त्या माध्यमातून ऑपरेशन टेबल, डेंटल चेअर, पॉवर बेड, सिंपल बेड, स्लायडिंग स्टँड इत्यादी सारखी हॉस्पिटलमध्ये लागणारी इक्विपमेंट या भागातील अनेक हॉस्पिटलना दिली. फाउंड्री उद्योगामध्ये 5 HPच्या ऑइली इंजिनला सेंट्रिफ्युगल लायनर लागत होते. त्यावेळी येथील उद्योजक या कामासाठी 9 किलोचे कास्टिंग काढून त्याला मशिनिंग करून ते 4 किलोचे करत होते. हे बघून DMनी नवीन मशीन तयार केले. त्या मशीनमुळे 9 किलोच्या कास्टिंगच्या ऐवजी 5 ते 6 किलोचे कास्टिंग झाले व मशिनिंग करून ते 4 किलोचे झाले. याच मशीनसाठी DMना GS पारखे अवॉर्ड मिळाला. तसेच इचलकरंजीतील टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये लागणारा फिरता फवारा, त्यामधील गिअर बॉक्सचे अरेंजमेंट करून त्यांनी जो काही फवारा चालू केला त्यासाठी नॅशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये
उद्योगश्री यासारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डी एमबद्दल सांगण्यासारखे खूप आहे. त्यांच्या अनेक पैलूपैकी छोटासा भाग मी सांगितला आहे. त्यांच्या आयुष्यातील आणखी काही घडामोडी इतर वक्ते हे सांगतीलच, कारण त्यांचा जीवनक्रम खूप मोठा आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचं काम आहे आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचे सहकार्य आहेत. ते यापुढं आपल्या समोर मांडतीलच. डी एमना त्यांच्या वहिनीची खूप चांगली साथ मिळाली. वहिनी अतिशय खडतर परिश्रमातून, अतिशय न बरा होणाऱ्या आजारातून डी एमच्या पाठबळामुळं वहिनी अतिशय चांगल्या पद्धतीने बऱ्या झाल्या आणि त्यांना साथ देत आहेत. त्यांचं कुटुंबीय, मला माहीत आहे की मला 3 मिनिटाची वेळ दिलेली आहे, 4.5 मिनटं झाली तर अर्धा आहे अजून. त्यांचा मुलगा मिलिंद, डी एमची सूनबाई, नातू, कन्या, जावई, हा परिवार अतिशय सुखी जीवनात आहे. त्यांच्याबद्दलची माहिती दररोज जे काय घडेल ते डी एम कुणाजवळ तरी सांगून आनंद व्यक्त करायचा या उद्देशानं आदल्या दिवशी झालेली गोष्ट रात्री सकाळी येऊन भेटून आम्ही एकत्र बोलत असो. अधिक न बोलता डी एमचा त्यांना दीर्घायुष्य चिंततो. मी 100 म्हणणार होतो, पण निदान आपण शस्त्रचंद्र दर्शनाला तरी डी एमच्या आपण हजर राहूया आणि तो आपल्याला योग मिळावा एवढी परमेश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो. त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्यवर्धक लाभो एवढी परमेश्वरी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.